अंतरा पुढे ये. अंतरा. भाऊसाहेब, अंतरा सुद्धा गुलीमावशी सोबतच होती. देवी, मला यातलं काहीच माहित नाही. मला खरंच माहित नाही. मला गुली येते म्हणाले, जरा काम आहे, तू सोबत चल. आता मोठ्यांचा मान राखायचं म्हणून केलंय मी. पण आता तरी तू खरं बोलतेस का? या गुलीनंतर कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही हे आम्हालाच कळणं झालंय. मावसाहेब, मी खरं बोलते. रितिकची शपथ. एखादी बायको आपल्या नवऱ्याची खोटी शपथ नाही घेणार ना भाऊसाहेब. रितिक, बोल ना काहीतरी. हो भाऊसाहेब, खरं बोलते ती. अंतरा, तू विरंग दाखवलंस तर मला वाईच ह्यातनं मोकळं होऊन दे, मग मी तुझ्याकडे बघते. भाऊसाहेब नमस्कार. नमस्कार. रायानं फोन केला होता, तातडीनं बोलावून घेतलं. काय प्रकरण आहे? इन्स्पेक्टर, या बाई विरुद्ध आम्हाला तक्रार दाखल करायची. हिनं आमच्या घरात 2 लाखाची चोरी केली आणि आमच्या सुनेला म्हणजे कृष्णा विद्यार्थीला जीवे मारण्यासाठी सुपारी या गुंडाला दिली. पण या तर तुमच्या कुटुंबातल्या नाही, एक गरजू बाई म्हणून आम्ही तिला आमच्या घरात घेऊन आलो आणि तिनं विश्वासघात केला असं समजा. इन्स्पेक्टर, कुटुंबातली व्यक्ती असं कधीच करत नाही. त्यामुळे इन्स्पेक्टर, तुम्ही आमची कुठलीही भीड न ठेवता, या बाईवर कुठलीही दया माया न दाखवता तुमची कारवाई करा. जाधव, शिंदे मॅडम, ताब्यात घ्या यांना. यस सर. चल रे, उठ, चल चल. असं करू नका. मला पोलिसात नाही जायचं. रंजे, तू तरी सांग की गयाच नाही. मान्य आहे मला माझी चूक झाली, पर तुझी बन आहे म्हणून एवढी चूक माझी पदरात घे. मॅडम, घेऊन चला यांना. कृष्ण, तू तरी सांग की गयाच नाही. सांग की माझी लय मोठी चूक झाली. जी काय झालं का नाही ती समजा रागात झाले. काय जरी झालं तरी तू लेकीसारखी आहेस माझ्या. एवढी माझी चूक पदरात घे. या समजत तूच मला सोडवू शकतेस. कृष्ण, माफ कर मला. हो बाई, तुमचं जे काय रडगाणं आहे ते पोलीस स्टेशनला ऐकू. चला मॅडम, ताब्यात घ्या यांना. कृष्ण मला माफ कर. त्यांना पोलिसापासून वाचव कृष्ण. बघ, मी मारून घेतो, पण मम्मीला माफ कर. कृष्णा, अगं मला परत आणत नाही व्हायचं. अगं घेऊन चला यांना. नाही, असं नका करू. नका असं करू. रंजे, तू तरी सांग की. मम्मी. सोडा मला. साहेब ऐका ना, माझ्या मम्मीला सोडा. एवढी बार माफ करा. थांबा. इन्स्पेक्टर साहेब, सोडा त्यांना. यांनी मला जीवे मारण्याची सुपारी दिली. मला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही अटक करताय ना? अर्थातच. पण माझी गुली मावशींच्या विरोधात कोणतीच तक्रार नाहीये. मला त्यांच्या विरोधात कोणतीच कंप्लेंट करायची नाहीये. सोडा त्यांना. कृष्णा, अगं काय करतेस तू हे? अगं तुला मारायची सुपारी दिली आहे तिनं. तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय.
याची शिक्षा तर तिला झालीच पाहिजे. कृष्णा, अगं ज्या ताटात खाल्लं त्याच ताटाला भोग पाडायचं काम केलं यांनी. या घरच्या सुनेला जीवे मारायचा प्रयत्न केला यांनी. हे तुझ्या माफीच्या लायक नाहीयेत. भाऊसाहेब, मला तुमचं सगळं पटतंय, पण मला आता या घराचं नाव खराब करायचं नाहीये. विधात्यांची आबरू गेलेली मला बघवणार नाही. मी हे जे काय करते ते विधात्यांचा मान सन्मान जपण्यासाठी करते. आणि हे प्रकरण आपल्या घरातलं आहे, तेव्हा ते घरात राहिलेलं चांगलं असं मला वाटतंय. म्हणून काय एवढ्या मोठ्या गुन्ह्याची काहीच शिक्षा द्यायची नाही का तिला? यांना पोलिसात देऊन काय मिळणार आहे? गुन्ह्याची शिक्षा. आणि शिक्षा देऊन किती जण सुधारले? ती सुधारणार का नाही माहित नाही आम्हाला, पण हिला शिक्षा होणं गरजेचं आहे, जेणेकरून कोणाच्या डोक्यात असला विकृत विचार येणार नाही आणि घरातलाच माणूस घरातल्यालाच मारायचा प्रयत्न करणार नाही. भाऊसाहेब, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण गुली मावशी ह्या घराचा हिस्सा आहे. आणि आपल्या घरात काय बी चुकीचं घडलं की बाहेर लगेच त्याची चर्चा होती. आणि हे प्रकरण बाहेर गेलं तर विधात्यांची सगळीकडे बदनामी होईल, आणि मला तेच नकोय. आणि माझ्यासाठी कुठल्याही शिक्षेपेक्षा विधात्यांचा मान सन्मान जास्त महत्वाचा आहे. भाऊसाहेब, तुम्ही यांना माफ करू शकत नाही, पण एक संधी तर देऊच शकता ना. गुली मावशीने खूप मोठा गुन्हा केलाय, ही खरं आहे. सगळ्यात मोठ्या गुन्हेगार आहेत त्या माझ्या. मी त्यांना कधीच त्रास दिला नाही, का माझं त्यांच्याशी कधीच वैर नव्हतं. पण त्यांना मला का जीवे मारावंसं वाटलं मला कळत नाही. काहीही झालं तरी माझा चांगुलपणावर खूप विश्वास आहे. माणसाला मारण्यापेक्षा माणसाच्या मनातल्या वाईट गोष्टी संपवण्यावर विश्वास आहे. माणसाला त्याच्या चुकीची शिक्षा देण्यापेक्षा त्याला चूक सुधारण्याची संधी मिळाली तर तो चांगल्या मार्गाला लागतो आणि नात्यातला कडवटपणा पण जातो. म्हणून मला असं वाटतं की आपण गुली मावशींना एक संधी दिली पाहिजे. भाऊसाहेब, माझ्यासाठी, ह्या घराच्या इज्जतीसाठी त्यांना एक संधी द्या. ठीक आहे, तुझ्या शब्दाचा मान राखायचा म्हणून आम्ही हिला एक संधी देतो. पण कृष्णा, ही शेवटची संधी. याच्यानंतर हिनं असला प्रयत्न जरी केला तरी आम्ही कुणाचंच ऐकणार नाही. इन्स्पेक्टर, सोडा हिला. ठीक आहे, जिचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला तिचीच काही तक्रार नसेल तर सोडतो आम्ही. साहेब, आम्हाला माफ करा. आमच्यामुळे तुम्हाला लई त्रास झाला. हरकत नाही. तसंही गुन्हेगाराला पकडण्यापेक्षा त्याला सुधारवणं हे आमचं काम असतं. आणि तुम्ही तुमच्या माणसावर विश्वास ठेवून त्याला सुधारण्याची संधी देताय, हे तुमच्या कुटुंबाचं मोठेपण आहे. अशी माणसं सगळ्यांना मिळत नाहीत. आता तुम्हीच ठरवा, सुधारायचं का जेलमध्ये जायचं. शिंदे, त्या गुंडाला सोडायचं नाही अजिबात. इथनं पुढं त्यानं माणसाला मारायचीच काय, कधी पान सुपारी पण हातात घेतली नाही पाहिजे. घाबरू नका, आम्ही त्याचा व्यवस्थित बंदोबस्त करतो. चला. मम्मी, तू जेलमध्ये जाता जाता वाचली बघ. बघितलं किती मोठ्या मानाची हाय माझी कृष्णा. कुणी सांगितलं होतं तुम्हाला नको तिथे एवढा मोठेपणा दाखवायला? एवढा मोठेपणा दाखवलात, पण उद्या ह्या बाईने जर काही उद्योग केले, या विधात्यांना त्रास दिला, तर त्याची सगळी जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. उद्या काहीही कमी जास्त झालं तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू, लक्षात ठेवा. काळजी नको करूस.
जबाबदारी व्यवस्थित पार पाडायची सवय आहे मला. फुयेची येतो आम्ही. कृष्णे थांब. मी लय मोठी गुन्हेगार आहे तुझी. माझं चुकलंय कृष्णे, मला माफ कर. अहो ही काय करताय गुली मावशी तुम्ही? खरं तर तुझं पाय धुनच पाणी पिलं पाहिजे बघ. तुझ्या मोर उभा राहायची बी लायकी नाही माझी. मी कुठल्या तोंडानं तुझ्या मोर उभा राहू आणि कुठल्या तोंडानं माफी मागू तेच कळणं झालंय बघ. मी लय मोठा गुन्हा करायला निघाली होती. माफ कर मला. कसं आहे गुली मावशी, माणसाला स्वतःच्या चुकीची जाणीव होणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि तुम्हाला ती झाली त्यामुळे विषय संपला. नका स्वतःला त्रास करून घेऊ. लय मोठ्या मनाची आहेस बघ पोरी तू. पर मी वळकाय चुकली तुला. लगीन झाल्यापासून तुझा निस्ता रागराग केला, तुला वाटल तसा त्रास दिला. एवढंच नाही तर तुझा जीव घ्यायचा बी प्रयत्न केला. पर तरी बी तू माझ्या मदतीला धावून आलीस. तुझ्या इतक्या मोठ्या मनाची पोरगी हुडकून बी गावायची नाही बघ. गुली आत्या आता हिला डोक्यावर घेऊन नाचते का काय? गुली आत्याने हिच्याशी आता वैर घेणं थांबवलं ना तर माझी तर वाट लागेल. माणसाच्या रूपात देवी आहेस तू पोरी, देवी आहेस. कृष्णे तू जर नसतीस का नाही तर माझं पोरग झालं असतं ग. खरं आहे कृष्णा, आज मी आणि अंतरा आईला कायमचं गमावून बसलो असतो. मी तर अनाथ झालो असतो, पण तुझ्यामुळं माझ्या मम्मीचा माझ्या डोक्यावर हात आहे. आणि इथनं जर आम्ही बाहेर गेलो तर कृष्णा आम्ही रस्त्यावर येऊ. आम्ही जायचं कुठं? होय ना अंतरा? कृष्णे तू आज माझ्यावर जी काही उपकार केल्यात आहेस का नाही ते मी आयुष्यात नाही सरणार. नाही, मी कोणावरच उपकार केले नाहीये. मी हे जे काय केले ते तुमच्यासाठी नाही, ह्या घरासाठी केले. आज जर पोलीस तुम्हाला घेऊन गेले असते ना तर गावातल्या लोकांना या विधात्यांच्या घरावर बोट उचलायला आयती संधी मिळाली असती. आणि मला तेच होऊन द्यायचं नव्हतं. कृष्णे किस्ता ग विचार करतीस तू ह्या घराचा, ह्या घरातल्या माणसांचा. पर तुझ्यातला हे चांगुलपणा मला कधी दिसलाच नाही ग. माझं कधी ध्यानच गेलं नाही त्याच्याकडं. कृष्णे माझं चुकलं, मला माफ कर. अहो असं करू नका गुली मावशी. माझे पाय पकडणे इतपत मी कोणी मोठी नाहीये. आणि तुम्हाला चांगलं वाईट सांगण्याचा मला काही अधिकार नाहीये. पण तरी पण एक गोष्ट सांगते, आपण जे लोकांना देतो तेच फिरून आपल्या वाटेला येतं. त्यामुळे यापुढं असं वागू नका. आणि तुम्हाला माफी मागायचीच आहे ना तर रंजनात त्यांची मागा. तुम्ही जे काय वागलाय ना त्याचा रंजनात त्यांना खूप त्रास झालाय. त्या दुखवल्या गेल्या. त्यांचा तुमच्यावर सगळ्यात जास्त विश्वास आणि प्रेम होतं. त्यांच्या मनाला किती वाईट वाटलं असेल याचा तुम्ही विचार करा. रंजे खरंच बोलते कृष्णे. मी विश्वास तोडलाय तुझा. लई मोठा गुन्हा केलाय मी. तुझं मन दुखावलंय. तू मला आसरा दिलास, मला एवढा जीव लावलास. माझ्या लेकावर स्वतःच्या लेकासारखी माया केलीस. त्याचा संसार बशिवलास. आणि मी मिलीने काय केलं? तुझ्या प्रेमाचा, विश्वासाचा,
फक्त फायदा घेतला. मी विश्वासघात केला तुझा, आणि ती बी तू माझी बहीण असून. खबरदार खबरदार, परत मला बहीण म्हटलीस तर. माझ्या लेकाच्या जीवावर उठली होतीस. ज्या घराने तुला आश्रय दिला त्याच घरात चोरी केलीस. तुला ह्या घरात आणून मी लई मोठी चूक केली. तुला घर, माणसं, संसार, विश्वास, प्रेम याची कदर नाही ग. तुझी खरी जागा तुरुंगातच आहे. तुला तिथंच पाठवायला पाहिजे. पण वाचलीस. जिच्या जीवावर उठली होतीस ना तिनेच तुला वाचवलंय. हा तिचा चांगुलपणा आहे. तू मला माझ्या नजरेसमोर पण नकोयस. बरोबर आहे रंजे, तुझं काय बी चुकत नाही बघ. बोल तू, तुला जी काय बोलायचंय का नाही ती बोल. शिव्या दे, वाटलं तर मार मला, कारण मी गुन्हाच तसा केलाय ग. ज्या घराने मला आसरा दिला त्यांचाच विश्वास नाही कमवता आला मला. का अशी वागलीस गुले? का अशी वागलीस? एवढं मोठं पाप करायचा विचार तरी कसा तुझ्या मनात आला? वाईट सुद्धा विचार केला नाहीस तू या घराचा, या घरातल्या माणसांचा. का चुकलीस? का चुकलीस? का चुकलीस? माफ करा, माफ करा मला. त्या मान्य आहे मला. मला तुमच्या मनासारखं कधीच नाही वागता आलं. पर म्हणून तुमच्याबद्दल माझ्या मनात वंगाळ असं कधीच काय नव्हतं. तुम्ही सांगितलेल्या चांगल्या गोष्टी मला माझ्या पदरात नाहीती टाकून घेता आल्या. त्याच्यासाठी मला माफ करा. तुमचा लय विश्वास होता माझ्या, पण मला नाही जपता आला तो. त्याच्यासाठी मला माफ करा मामांजी. आमचं नाव सुद्धा घेऊ नका. तुमचं तोंड देखील पाहायची इच्छा नाही आमची. भाऊसाहेब तुम्ही तरी माफ करा. माफी मागायची काही गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला माफी देणार नाहीये. घरच्या भेद्याला आमच्याकडे माफी नाही. खरं तर तुम्हाला खडी फोडायलाच पाठवायला पाहिजे होतं, पण कृष्णाचं मन हळवं म्हणून वाचलात तुम्ही. पण म्हणून आमच्याकडून माफी मिळेल ही अपेक्षा पण ठेवायची नाही. ठीक आहे. नका मला माफ करू. माझ्याकडनं चूकच अशी झाली की मला एवढ्या लवकर कोणीच माफ करू शकत नाही. पण मी खरंच सांगते, मला माझ्या चुकीचा लय पश्चाताप झालाय. मी तुम्हा समद्यासनी माझी चूक सुधरून दाखवीन. इथनं पुढं मी फक्त ह्या घराचा, ह्या घरातल्या लोकांच्या भल्याचाच विचार करीन. जवळ माझा श्वास आहे का नाही तवर मी ह्या घराचा मान सन्मान जपायचा प्रयत्न करीन. ह्यो शब्द आहे ह्या गुलीचा. थांबा.